नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी अश्विनी भास्कर खाडे पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी युवती काँग्रेस. कालचे जे आंदोलन पाहता आज थोडंसं बोलावं वाटलं म्हणून बोलत आहेत. काँग्रेस भवनावरती जे आंदोलन झालं, हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे टिपू सुलतान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलले, त्यामुळे ते आंदोलन झालं. पण त्या आंदोलनामध्ये अक्षरशः दगडफेक झाली. भाजपचे लोक समोर, काँग्रेसचे लोक समोर. ही म्हणजे कळत नाहीये की ही कोणती पद्धत आहे आंदोलन करायची आणि आपल्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन करण्याची. मुळात तसा विचार केला तर हर्षवर्धन सपकाळ यांचं चुकलं. त्यांनी माफी मागितली असेल आणि ते बोलले की ओघाओघानं बोलून गेलो म्हणून, ठीक आहे. पण याच्या अगोदरही अनेक लोक भाजपची अनेक महापुरुषांविषयी बोललेले. काही ब्राह्मणांनी तर राजमाता जिजाऊंविषयी सुद्धा चुकीचं बोललेलं आहे. पण अशी दगडफेक वगैरे किंवा अशा काही गोष्टी समोरासमोर झाल्या नाहीत. म्हणजे हे कळत नाहीये की अशा पद्धतीनं करणं किती चुकीचं आहे. आता 2013 साली भाजपच्याच काही नगरसेवकांनी मुंबई पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरू होऊन रफिक नगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला शहीद टिपू सुलतान असे नाव देण्यात यावे, याची मागणी केली आणि ती मंजूर केली. 24 डिसेंबर 2013 ते नाव देण्यात आलं रस्त्याला. त्याच्यामध्ये चांगले ऋतू तावडे, अमित साटम, मकरंद नार्वेकर अशी काही भाजपचे नगरसेवक आहेत आणि त्यांनी ती मागणी केली आणि ते नावही दिलं गेलं. मी आता तसा डॉक्युमेंट टाकतीये. पण समजत नाहीये की ज्यावेळेस तुम्ही करता ते योग्य असतं आणि चुकून ओघाओघानं एखादं बोललं गेलं तर त्याच्यावरती तुम्ही दगडफेक करणार. म्हणजे भाजप हे विसरलंय की महाराष्ट्राचा इतिहास काय आहे, महाराष्ट्राची लोकशाही काय आहे, भारताची लोकशाही काय आहे आणि आपण आता कोणत्या मार्गाने चाललो. खरं तर ह्या भाजपच्या नगरसेवकांना गुर्मी आलेली आहे. कारण न काम करता ईव्हीएमच्या जोरावरती हे सत्तेत आलेले, त्यामुळे ही यांची गुर्मी आहे. आणि त्या भाजपमध्ये सगळे गुन्हेगार आहेत. आज धीरज घाटेसारखा माणूस म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्ती आणि असा माणूस दगडफेक करतो, जे कितपत योग्य आहे. समाजाला हे पटतंय. पुणे महानगरपालिकेच्या सर्व लोकांना हे पटतंय का? ज्या लोकांनी अशा लोकांना निवडून दिलंय हे तुम्हाला सगळ्यांना पटतंय का? भविष्यामध्ये ही हुकुमशाही, आता अनेक वर्ष झालं हुकुमशाहीतच वावरतोय आपण, पण आता ह्यांची मुजोरी इतकी वाढली आहे की लोकांना रक्तबंबाळ केलं जातं. भाजपची स्टाईल आता ही झालीये. हिंदुत्व हिंदुत्व म्हणणारे ज्यावेळेस एमआयएम बरोबर सत्ता स्थापन करतात, म्हणजे सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व दावणीला लावता आणि हिंदुत्व हिंदुत्व म्हणून तुम्ही निवडून येता, हे कितपत योग्य आहे? भाजप कशा पद्धतीनं दिशाभूल करतंय हे लोकांना समजत का नाहीये? मला समजत नाही. कधी जनजागृती होणार आणि कधी लोक रस्त्यावर उतरणार? आज जर काँग्रेस सारखा पक्ष विरोधक म्हणून रस्त्यावर उतरत असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये अशा काही गोष्टी होतात तर उद्या काय होईल? आणि आपल्याला काँग्रेस सारख्या पक्षाला खऱ्या अर्थानं, म्हणजे मी हे म्हणत समर्थन करते असं होत नाहीये, पण लोकशाही मजबूत करण्यासाठी विरोधक मजबूत असले पाहिजे याचं भान जनतेने ठेवलं पाहिजे. मी एवढंच सांगेन. जय हिंद, जय महाराष्ट्र.